नमस्कार. गर्जे मराठी ईच वन चॅम्पियनशिप प्रोग्रामच्या सगळ्याच मेंबर्सना आत्ता आपल्याबरोबर अदिती आहे. शी हरसेल्फ इज अन एंटरप्रेन्योर विथ रिअली एक्स्ट्रीमली एन्करेजिंग किंवा ॲस्टॉनिशिंग प्रोफाइल अँड शी इज कनेक्टेड विथ अस फॉर व्हेरी लाँग टाईम. सो आय रिक्वेस्ट अदिती to tell about her journey as well as what way she's going to contribute for each one championship program. Over to you, Aditi. थँक्यू आनंद सर. आणि मी मराठीतच बोलेन कारण ते मराठीतच बोला. हो. सगळीकडे इंग्लिशमध्ये बोललं जातं. पण नमस्कार, माझं नाव आदिती समुद्र पायस. मी पुण्यामध्ये राहते. माझा गेले 22 ते 23 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे व्हेरियस इंडस्ट्रीज मधला. फ्रॉम इंजिनिअरिंग टू इन्स्पेक्शन टू एज्युकेशन, आणि आता मी एका कंपनीची को फाउंडर सीओ आहे. त्याचं कंपनीचं नाव आहे ब्रायोटा टेक्नॉलॉजीज. ब्रायोटा बरोबरीने आमचं एक CSR आर्म आहे. त्याचा पण मी कार्यभाग बघते. त्याचं नाव आहे पूर्ण स्वास्थ्य फाउंडेशन. माझ्या इंट्रोडक्शनपेक्षा मला असं वाटतं, की मी गर्जे मराठी बरोबर जॉइन ह्याच्याकरता झालीये, की ॲज अ वुमन एंटरप्रेन्योर मी जे काही वेगवेगळ्या गोष्टी फेस केल्या किंवा ज्या गोष्टींमधनं मला खूप काही शिकायला मिळालं, ते मी जर का माझ्या फेलो मेंबर्सना किंवा लेडीज, वुमेन हू वॉन्ट्स टू डू समथिंग इन देअर आयडिएशन टू प्रॉडक्ट, अशा जर्नीमध्ये त्यांना हँड होल्डिंग खूप लागतं. आणि एक ओपन चॅलेंजेसला फेस करण्याकरता एक हँड होल्डिंग दिलं तर मला असं वाटतं, की आपल्याकडे खूप इंटेलिजन्स आहे, खूप आपल्याकडे लोकं आहेत ज्यांच्याकडे खूप छान आयडियाज आहेत, आणि त्यांना जर का मी हेल्प करू शकले तर आय विल बी रिअली व्हेरी हॅपी. माझा ॲक्चुअली प्रवास खूप वेगवेगळ्या क्षेत्रातनं झालेला आहे. पण राइट नाऊ मला असं वाटतं, की गर्जे मराठीच्या ह्या इव्हेंटमध्ये किंवा ह्या आपल्या पूर्ण प्रवासामध्ये लीडरशिप, त्याच्यानंतर हाऊ टू डू अ कम्युनिकेशन फॉर द क्लायंट, त्याच्यानंतर हाऊ टू बी कन्सिस्टंट इन कम्युनिकेशन, अँड अलॉंग विथ दॅट हाऊ अ प्रॉडक्ट विच इज into idea, how to bring it to the market, or how to bring it into the commercialize, or bring it into the commercial market, is what something I would like to help. मी पुण्यात असल्यामुळे मुंबई पुणे, आणि आय हॅव अ ऑफिस इन नागपूर, सो मुंबई पुणे नागपूर बिकम्स इझी फॉर मी टू कनेक्ट. अलॉंग विथ दॅट आय बिलीव्ह दॅट अशा पद्धतीचे प्रोग्राम्स जर का आपण वन टू वन, जसं आपण बूट कॅम्प बद्दल बोलत आहोत आनंद सर, जर का आपण असं वन टू वन कॅम्प केला ना सर, तर खूप इफेक्टिव्ह असतं असं मला वाटतं. बिकॉज मी आतापर्यंत बायरॅक म्हणा, इंडियातल्या बऱ्याच ऑर्गनायझेशन बरोबर जेव्हा काम करते, तेव्हा समव्हेअर इन पर्सन कनेक्ट किंवा इन पर्सन जेव्हा आपण एखाद्याला भेटतो, त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आम्ही आजपर्यंत बघितलेला आहे. आणि समहाव इन द वर्ल्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन इमोशनल कनेक्ट अँड इमोशनल क्वेश्चन. आणि मला असं वाटतं, वेन यू रिप्रेझेंट अ बँड, यू शुड बी इमोशनली इन्व्हॉल्व्ड इन दॅट. ओके, यू रिप्रेझेंट युअर ब्रँड इज व्हॉट आय बिलीव्ह इन ऑल दीज इयर्स वेअर आय एम वर्किंग. आणि हेच मला नवीन जे एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा महिला आहेत, वुमन सक्षमीकरणापेक्षा वुमन एज्युकेशन इज व्हॉट आय बिलीव्ह वी शुड डू दॅट. कारण हल्ली इंटरनेटमुळे, एआयमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या आहेत, पण जेव्हा फील्डवरती आपण उतरतो, तेव्हा खूप वेगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला येतो, आणि तिथून न डगमगता आपण आपला प्रवास कसा चालू ठेवावा ह्याची हेल्प मला करायला जरूर आवडेल. आणि व्हेरी हॅपी टू बी असोसिएटेड विथ गर्जे मराठी, नो डाऊट अबाउट इट. लुकिंग फॉरवर्ड फॉर अपकमिंग इव्हेंट्स, लुकिंग फॉरवर्ड फॉर कनेक्टिंग विथ माय फेलो मेंबर्स, जे मेंटर्स आहेत आमच्याबरोबर. आय रेड फ्यू ऑफ देम. खूपच मोठी नावं आहेत. जयंती मॅडमचं पण नाव बघितलं मी त्याच्यामध्ये. नोन पर्सनॅलिटीज आहेत. तर मला त्यांच्याबरोबर पण इंटरॅक्ट करायला आवडेल, कारण प्रत्येकाची जर्नी खूप वेगळी असते आणि प्रत्येकाच्या जर्नीतनं शिकायला मिळतं. त्याच्यामुळे आय एम ॲक्चुअली लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस इव्हेंट, कॉन्क्लेव्ह, और द टाईम व्हॉट वी आर गोना स्पेंड ॲज अ मेंटर अँड मेंटी कमिंग फॉरवर्ड. Thank you. Thank you very much. You have put it in a very nice words. I'll stop recording. Just a minute. थँक यू. Okay, stop.